हॅलो एव्हरीवन. गर्भधारणेदरम्यान प्रत्येक आई-वडिलांचा सर्वात मोठा प्रश्न असतो. गर्भात माझं बाळ निरोगी आहे का? त्याला कोणता विकार तर नाही ना? याचं उत्तर देण्यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्रात अनेक चाचण्या उपलब्ध आहेत. काही चाचण्या स्क्रीनिंग टेस्ट असतात, तर त्या फक्त रिस्क सांगतात. तर काही डायग्नोस्टिक टेस्ट असतात. त्या नक्की हो किंवा नाही हे सांगतात. या सत्रात आपण काही महत्त्वाच्या चाचण्या म्हणजे ड्युअल मार्कर, ट्रिपल मार्कर, क्वाड्रपल मार्कर, NIPT आणि अॅम्निओसेंटेसिस या टेस्ट समजून घेऊया. या सर्व तपासण्या बाळाला काही गुणसूत्रांशी संबंधित म्हणजेच क्रोमोझोमल विकार असण्याची शक्यता सांगतात. सुरुवातीला हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की स्क्रीनिंग टेस्ट आणि डायग्नोस्टिक टेस्ट यामध्ये काय फरक आहे. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे फिल्टर असतो. त्या आपल्याला विकार असण्याची संभाव्यता सांगतात. म्हणजेच बाळाला एखादा विकार असण्याची शक्यता किती आहे हे आपल्याला स्क्रीनिंग टेस्ट सांगतात, पण ह्या खात्री देत नाहीत. डायग्नोस्टिक टेस्ट मात्र विकार आहे की नाही हे नक्की सांगतात. या अधिक अचूक माहिती देतात. प्रेग्नन्सीमध्ये सुरुवातीला स्क्रीनिंग टेस्ट करतात. यामध्ये मार्कर टेस्ट सर्वाधिक वापरल्या जातात. या साध्या रक्ताच्या तपासण्या आहेत. यात पहिली आहे ड्युअल मार्कर टेस्ट. ही टेस्ट पहिल्या 3 महिन्यात केली जाते, म्हणजेच 11 ते 13 आठवड्यांमध्ये केली जाते. यात HCG आणि PAP-A हे 2 हॉर्मोन्स तपासले जातात. दुसरी आहे ट्रिपल मार्कर टेस्ट. ही दुसऱ्या 3 महिन्यात म्हणजेच 15 ते 20 आठवड्यांमध्ये केली जाते. यात HCG, अल्फा फिटोप्रोटीन आणि इस्ट्रिऑल हे 3 हॉर्मोन्स तपासले जातात. नंतर येते क्वाड्रपल मार्कर टेस्ट. या टेस्टमध्ये HCG, अल्फा फिटोप्रोटीन, इस्ट्रिऑल आणि एक हॉर्मोन इन्हिबिन A हे 4 हॉर्मोन्स तपासले जातात. त्यामुळे याची अचूकता अधिक जास्त असते. या चाचण्या काही विकार शोधण्यासाठी मदत करतात. ते कोणते? तर पहिला म्हणजे डाऊन सिंड्रोम किंवा ट्रायसोमी 21, बुद्धीवर परिणाम करणारा हा विकार आहे. दुसरा म्हणजे एडवर्ड सिंड्रोम आणि पटाऊ सिंड्रोम, हे जरा जास्त गंभीर विकार असतात. तसेच या चाचण्या न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स जसे की स्पायना बायफिडा, ॲनेन्केफॅली यांचीही रिस्क सांगतात. जर रिपोर्ट लो रिस्क असेल तर पालक निर्धास्त राहू शकतात, पण जर रिपोर्ट हाय रिस्क असेल तर मात्र पुढील टेस्ट करण्याची आवश्यकता असते. आता ही पुढील टेस्ट कुठली? तर ती म्हणजे NIPT म्हणजेच नॉन इन्व्हेसिव्ह प्रीनेटल टेस्टिंग. गर्भधारणाच्या 10व्या आठवड्यापासून बाळाचे DNA आईच्या रक्तात संचार करत असतात. NIPT मध्ये हे सेल फ्री फिटल DNA तपासून त्याचे विश्लेषण केले जाते. DNA ची थेट तपासणी केल्यामुळे NIPT आधीच्या मार्कर टेस्टपेक्षा जास्त अचूक रिझल्ट सांगते. NIPT चे अनेक फायदे आहेत. ही टेस्ट पूर्णपणे सुरक्षित आहे. फक्त आईचे ब्लड सॅम्पल घेतले जाते, त्यामुळे गर्भाला काहीही धोका नसतो. डाऊन सिंड्रोम सारख्या विकारांसाठी याची अचूकता 99% पेक्षा जास्त आहे. पण तरीही याला पण काही मर्यादा आहेत. ही स्क्रीनिंग टेस्टच आहे, निदान नाही. सर्वच अनुवंशिक विकार किंवा शारीरिक दोष यात दिसतीलच असं नाही. म्हणून NIPT मध्ये हाय रिस्क असेल तर खात्रीसाठी अॅम्निओसेंटेसिस करणे गरजेचे असते. जेव्हा नक्की डायग्नोसिस हवे असते तेव्हा डॉक्टर अॅम्निओसेंटेसिस करण्याचा सल्ला देतात. ही डायग्नोस्टिक टेस्ट साधारण 15 आठवड्यानंतर केली जाते. यामध्ये अल्ट्रासाऊंडच्या मदतीने एक बारीक सुई गर्भपिशवीत घालून थोडे अॅम्निओटिक फ्लुइड घेतले जाते. या फ्लुइडमध्ये बाळाच्या पेशी असतात. त्या पेशींची गुणसूत्र तपासून निदान केले जाते. अॅम्निओसेंटेसिसचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गुणसूत्रातील दोष 100% खात्रीने समजू शकतात. पण ही प्रक्रिया इन्व्हेसिव्ह आहे. यामुळे यामध्ये थोडासा धोका असतो. साधारणपणे 300 ते 500 तपासण्यांमध्ये एखाद्या वेळी गर्भातील बाळाला इजा होण्याची शक्यता असते. म्हणूनच ही चाचणी फक्त तेव्हाच केली जाते जेव्हा स्क्रीनिंग किंवा अल्ट्रासाऊंडमध्ये रिस्क जास्त दिसते. कुठलेही डॉक्टर बहुतेक वेळा स्टेप बाय स्टेप पुढे जातात. म्हणजेच सुरुवातीला मार्कर टेस्ट केली जाते. जर त्यात धोका जास्त दिसला तर पुढली पायरी म्हणजे NIPT केली जाते आणि NIPT मध्येही धोका जास्त दिसल्यास अंतिम खात्रीसाठी अॅम्निओसेंटेसिस केली जाते. यामुळे अनावश्यक धोका टाळता येतो आणि गरजेप्रमाणे निदान केले जाते. तर आता जाता जाता एक गोष्ट लक्षात घ्या. बहुतेक गर्भधारणा पूर्णपणे निरोगी असतात.
योग्य वेळी योग्य तपासण्या आणि योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास पालक आपल्या बाळाच्या आरोग्याची काळजी अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतात आणि निश्चिंत मनाने जो प्रेग्नन्सीचा काळ आहे तो आनंदात घालवून व्यवस्थित बाळाला जन्म देऊ शकतात. धन्यवाद.